1 महिन्यापूर्वी इरिगेशन ऑफिसर जे गीते साहेब आहे त्यांना निवेदन दिलं का या भंडारदरा कॅनलवरील व उपचाऱ्या त्या चाऱ्यामधील जे झाडी झुडपं वाढलेलं आहे, गवत वाढलेलं आहे, त्या गवतामध्ये सापांचा आणि वाघांचा प्रादुर्भाव लोकांना नागरिकांना त्रास होत होता। या रस्त्याने शाळेची मुलं जा ये करतात। इथे पाठीमागे गायत्री हायस्कूल आहे, त्याच्यानंतर इथे देवळाली प्रवरा छत्रपती हायस्कूल आहे। तर लहान मुले 6च्या टायमिंगला जात असताना बऱ्याच वेळा त्यांना वाघाचं दर्शन झालं। त्या हेतूनं मग आम्ही इरिगेशन अधिकाऱ्यांना वेळोवेळी बोललो की हे तुम्ही झाडी झुडपी काढा, परंतु त्यांनी मनावर न घेतल्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला 1 महिन्यापूर्वी की जनसेवा फाउंडेशनला जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऑफिसमध्ये आम्ही विषारी साप सोडा आंदोलन करू। तर त्या आंदोलनाची दखल घेऊन तातडीनं इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी येथे JCB पॉकलँड मशीन उतरून या कॅनलचं आणि या येथील देवळाली परिसरातील उपचाऱ्या साफसफाई करण्याचं काम हाती घेतलं। प्रथमतः मी नामदार साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो। या माध्यमातून लोकांना आता थोडासा जे वन्य प्राणी त्या वन्य प्राण्यांपासून प्रादुर्भाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना थांबतो।